उशीर झाला पप्पा. केव्हाची आली मी आणि ते पोरं येऊनच नाही राहिले. पोरीला काय माहित घेते का नाही घेत तर. केव्हा येते काय माहित पप्पा. किती वेळची वाट पाहून राहिली त्याची. रमा गेला का नाही गेला काय माहित. त्याच्या घरी आणतो म्हणे सगळेले म्हणे, पण आणाचा काही पत्ताच नाही. केव्हाची उभी मी इथं. आता मीच गेली असती तिकडे, पण मी म्हटलं अजून दूर पडते, इकडे सरळ रस्त्यावरच उभी राहतो म्हटलं आणि इकडच्या इकडे चाललं जाऊ. अरे बापा, काकू तर येऊ नाही उभ्या. आणि ह्या रम्याचा तर काही पत्ताच नाही आहे. आणि त्या पोट्टेला घेतलं का नाही घेतलं काय माहीत. त्या पिवळ्या ड्रेसवालेले तर नाही घेतलं ना त्यानं, तर त्याला बदकनीच देतो म्हटलं मी. बदकनी त्याले तर त्याला पाहायला जाऊ काय मी, का त्याला पाहायला जाऊ, कोणाला पाहायला जाऊ बाप्पा. काकूजवळ गेलो तर काकू तुम्हाला गोष्टीच ऐकवण. म्हणून ह्या टाईम होय काय म्हणून निघायचा म्हणून तुमचा म्हणून. मी रम्याचीच वाट पाहतो इथं, कुठे गेला काय माहीत. काय होय रे, कायची बडबड करून राहिला एकटाच. अरे मला म्हणून राहिला बडबड करून राहिला. ते पाय ना काकू केव्हा पाचची उभी आहे तिथं. आणि किती वेळ लावला त्या, कुठे गेलता तू. केवढ्या पाचची ते बडबड करून राहिली काकू तिथं. म्हटलं मी जाईन म्हटलं तर मला झापून टाकन म्हटलं, म्हणून मी काही गेलो नाही. मी इथंच उभं राहून तमाशा पाहून राहिलो होतो. आणि तू हे वाट पाहून राहिलो होतो. मी म्हटलं काकू गरम झाली का तुलाच लोटतो काकू समोर. हे जाऊ दे, पण मला हे सांग का तुला एवढा उशीर कोण झाला. अरे ह्या झाम्याच्या इकडे गेलो तुम्ही. झाम्याची तयारीच व्हायची होती. त्याला म्हटलं चल चल, तर त्याच्या आईनं डबाच नाही बांधला म्हणे. तर त्याला म्हटलं जाऊ दे म्हटलं, आईनं लई मोठ्या भाकरी घेतल्या म्हटलं, आपण खाऊन घेऊ म्हटलं सगळं संगमंग म्हटलं. तर मग तो तयार झाला याले. ही कार छोटंच आहे नाही तरी झाम्या, याला काही समजत नाही. याला आणलंच काय त्या घरीच ठेवायला पाहिजे होतं ना. काऊन रे, त्या बापाचं खाऊन राहिलो का मी. जिथं तिथं तिथं जिथं तिथं नाक टोचतं तर तुईवाली चांगलं नाही राय. नाही तर मी सांगूनच देईन मंदा काकूले कायची तुमची प्लॅनिंग चालू आहे तर. अरे 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 झाम्या, गरम झाला का रे तू. अरे एवढं गरम नाही व्हा लागत बरं, एवढं गरम नाही व्हा लागत. असा करशील तर कसं होईन रे मग. अरे तू येतो माझ्या मित्र होय रे. अरे लेका चल 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 बरं चल. त्या पोट्ट्याही नाही आल्या ना अजून. आणि ते पिवळ्या ड्रेसवाली येते का नाही येत काय माहीत. हे ना तर मला मॅट करून ठेवलं. स्वप्नातही मला सारं पिवळं पिवळंच दिसे म्हटलं. कायची होय रे तू पिवळ्या ड्रेसवाली. पाहतोच बरं मी कोणती होय तर ते. अरे तू पाहिशील ना तर तू म्हणशील बस ऐश्वर्या राय सारखीच दिसते ते. अरे तिच्यासमोर ऐश्वर्या राय म्हटलं फिक्की आहे म्हटलं. खरंच काय रे, खरंच तशीच आहे का रे ते. मग तुला काय खोटं वाटते का मया. अरे याच्यावर तू विश्वास नको ठेवू, लय खोटा आडा आहे ह्या. जेव्हा पैदा झालता ना तेव्हा खोटं बोलून पैदा झाला होता ह्या. तुला माहित नाही, लय बदमाश आहे ह्या. याच्या नादी नको लागू तू, नाही तर मी तुझे नाव मंदा काकू जवळ सांगन. अरे नाही ना रे, मजाक होई ना आपली. चल चल आईजवळ चल बरं. का बाई काऊन अशी उभी तू. अरे काऊनाशी उभी म्हणतो मला. मी केव्हा पाचची उभी इथं. सारा स्वयंपाक केला, सारं केलं, कामं केले आणि इथं आली. आणि तू याकून तेवढे पोरं त्या पुरीच घेऊन येणं नाही झालं इथपर्यंत. आणि केव्हा पावसू रे आपण. मग संध्याकाळ झाली तर लवकरच सुट्टी द्यायला लागते ना, पैसे द्यायला लागते ना आपल्याला. त्याला काही ते फुकटात येऊन राहिले काय आपल्याकडे कामं करायला. तुझं काम नव्हतं काय. अहो आई, मी त्यालाच तर आणण्यासाठी गेलो होतो. याची गण्याची तर तयारी झालीच होती. ह्या झाम्याची आईनं नाही काय स्वयंपाक नाही केला होता. उशीर झाला त्याला, तर झाम्या येऊन नाही राहिला होता. तर मग मी म्हटलं आईनं तर म्हटलं लय मोठा स्वयंपाक घेतला म्हटलं, सोबत म्हटलं भाकरी आहे म्हटलं, चल म्हटलं तू. तर म्हणून तो याले तयार झाला. बरं 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 झालं आणलं त्याले. काय होते आहे ना आपल्याजवळ जास्तीच्या भाकरी आणल्या तर मला माहीत आहे वावरात जास्त भूक लागते. पोरसोर आहे म्हटलं जास्तच बांधून आणलं मी. ह्या गण्यासाठी बांधून आणलं, सगळीसाठी आणलं. तुम्ही कायले फिकर करता रे, जेव्हा खावाची आहे ना मी. हो म्हणता काकू, तुम्ही तर आहे ना, तर आम्हाला कायची स्पीकर नाही आहे ना, शिदोरीची ना भाकरीची ना कायची ना कायची. हा चुना नको लावू मला, माहित आहे मला तू बराबर घेरात घेतो म्हणून. चला मग त्या पोरीसुरी येते का नाही येत. चलता आपण चौघच. त्या पोट्टे आल्या नाही ना, त्या पिवळी ड्रेसवाली आली नाही ना, तर मग मी यायला जाऊ देत नाही. त्याला जाऊ देत नाही मी. रम्याला यायला मी पहिलेच म्हटलं होतं का त्या पिवळ्या ड्रेसवालीला घेजू म्हणून. मी नाही जात मग, जातच नाही मी आता. काय रे कन्या, काय बोलून राहिला तू. काय मनात फडफड करून राहिला. काही नाही काकू, काही नाही काकू. हे असंच करू राहिलो तुम्ही. ह्या रम्याने त्याला सांगितलंच नसल ना बरोबर, आणलंच नसल मग काय येईन त्या. अरे सांगितलं होतं ना, आता नाही आलं तर काय करू, त्याच्या पाया पडू काय आता मी. जाऊ दे मग, नाही आला तर नाही आला. चला आपण आहे ना चौघच ना, चला जाऊ. जेवढं होईल तेवढं निंदून घेऊ. चला मग लवकर लवकर चला, पहिले उशीर झाला बरं. अमय ते काय मंदा काकू, अमय सांगा बिका घ्या. मंदा काकू रम्या थांब रे रम्या. मंदा काकू अमय कोण आहे. माय कोणत्या पूर्वी आवाज देऊन राहिले बाप्पा. अमय आले काय वो. माय किती उशीर केला हो बाई. या लवकर या. अरे आली रे आली, पिवळ्या ड्रेसवाली आली रे. अरे रम्या कसं रे आली ना रे ते. काय होय रे, काय बडबडून राहिले. काही नाही ना हो मंदा काकू, काही नाही. जास्त येऊन राहिला काय पुरीले पाहून. जास्त नाटक नको दाखवतो, नाही तर बनशील मग. सांगितलं नाही म्हणून. काय रे रम्या, कायचे होय नाटक. आई मॅट झाला. काही नाही नाची काकू, तुम्ही काही विचार करता बरं. डोकं चालवता तुमचं जास्तीचं. चला हो बाई, या आमच्या मागं बरोबर यायचं बरं.